महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक पार पडणार आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी करुणा धनंजय मुंडे यांनी बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बारामतीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला याबाबत करुणा मुंडे काय म्हणतायत पाहूया। आज मी इथे स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून फॉर्म भरण्यासाठी मी आलेली आहे आणि आज बिनविरोध ऐकून मला असं वाटलं की नाही, लोकांना काहीतरी एक नवीन पर्याय द्यायला पाहिजे। त्याच्यासाठी एक पर्याय जरी असला तर लोकांना चॉईस घेण्यासाठी चॉईस होऊ शकते। त्याच्यासाठी मी आलेली आहे आणि बिनविरोध होऊ नये त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेनेच्या काही ज्या आहेत त्या वेगळा चॉईस नाहीये। नाही, असं नाहीये, मी असं सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल, पण लोकांना जे प्रजातंत्र आहे आणि लोकशाही जरी वाचवायची असेल तो जे लोकांना एक पर्याय म्हणून कोणत्या ना कोणत्या निवडणूक व्हायला पाहिजे आणि निवडणूक मध्ये चांगले उमेदवार पण पाहिजे। त्याच्यासाठी निवडणूकच का पोटनिवडणुकीतच तुम्ही का भरला अर्ज? याच्या आधी पण विधान परिषदेच्या नाही, मी नवरा वर्सेस बायको मी परलीमध्ये उभे राहिली होती, माझ्या सूचक उचलून गेले होते। मी बारामतीमध्ये असे कोणते मुद्दे तुम्हाला जाणवले की आपण इथं येऊन निवडणूक लढावी? ऐका, मी फक्त बारामतीचे मुद्दे घेऊन मी लढत नाही, मी पूर्ण महाराष्ट्राचे मुद्दे आणि जे आमचे शेतकरी आहे, शेतकरी बांधव, ज्या लोकांना आज न्याय भेटत नाही, कोणताही मंत्री आमदार मुख्यमंत्री न्याय देत नाही, आज त्यांच्या अगोदर त्यांच्या शेतकरी लोकांच्या 7-12 आपल्याला कोरा करायचा आहे। आज मोठे मोठे अडाणी अंबानीला 7-12 कोरे होत आहे, त्यांना मोठे पाठबळ देत आहे। निवडणूक बारामतीची पोटनिवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही बारामतीतून ही निवडणूक लढवता, म्हणजे एक प्रकारे जर तुम्ही निवडणूक जिंकली तर बारामतीचं नेतृत्व करणार आहात। तर बारामतीचे असे कोणते मुद्दे आहेत ज्याचे आधारे तुम्ही निवडणुकीला उभे राहिले? बारामतीमध्ये खूप साखर कारखान्याचे खूप सारे मुद्दे आहे आणि पाणीचे मुद्दे आहे, शेतकरी लोकांना पाठबळ भेटत नाही आणि आता हे जे कर्मचारी उभे राहिलेले आहे, आज 600 कर्मचारी इकडे ये 600 कर्मचारी जे आहे, हे महिला आहे, ये लोकांचे मुद्दे आहे, गोरगरीब लोकांचे मुद्दे। फक्त हेच नाही असते की सडक अच्छी झाली ते मुद्दा नाही, हे लोकांना 600 लोकांना नोकरीवरती काढून टाकलेला। आज जे खाजगीकरण सुरू आहे ते खूप मोठा मुद्दा आहे। आज 600 लोकांना न सांगता काढून दिलेला, 5 वर्ष नोकरीवरती होते पण न सांगता काढलेला। बारामतीची आता लोकसंख्या किती आहे माहिती आहे? नाही, हे मला माहित। बारामतीच्या 600 लोकांचा तुम्ही विचार करताय, बारामतीमध्ये अशी किती लोक आहेत? असे खूप लोक आहे, पण मी उभे राहणार नाही होती, पण मी ज्या वेळे ऐकला, आज मी गेले 10 दिवस पासून मी ऐकते बिनविरोध होणारे। कशाला बिनविरोध होणारे? प्रजातंत्र आहे, लोकांना पर्याय पाहिजे आणि लोकांना पर्याय द्यायला पाहिजे कोणीतरी पक्षाला। आणि ज्या वेळी मी कालपर्यंत बघितलं आणि माहिती काढली की आजपर्यंत कोणीही मोठ्या पक्षांनी फॉर्म भरलेला नाहीये, कोणीही चांगल्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला नाही, त्याच्यासाठी मी इकडे आलेली। बारामतीत तुम्ही निवडणूक लढवताय, विजयाची कितपत खात्री आहे तुम्हाला? विजयाची कितीपत खात्री आहे हे तर मी सांगू शकत नाही, पण जिथे चहा आहे तिथे राह आहे आणि देवावरती विश्वास टाकून मी लढते, प्रयत्न करते। लोकांनी जरी संधी दिली तर हे संधीचा सोना करून मी गोरगरीब लोकांच्यासाठी मी काम करते।